श्री स्वामी समर्थ. थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यदेव या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते. मकर संक्रांती ही 2025 म्हणजे यावर्षी मंगळवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 सुरू होतो, तर सायंकाळी 5:46 हा मुहूर्त आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाने आणि तीळ टाकून स्नान करावे. आंघोळीनंतर नवीन कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्यामध्ये कुंकू, तांदूळ आणि तीळ मिसळून ते पाणी सूर्यदेवाला अर्पण करा. सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा. लाल फुले, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, तिळाचे लाडू किंवा गूळ इत्यादींचा नैवेद्य सूर्यदेवाला अर्पण करा. दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो बघा. म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला घालायचे नसतात. मग ती साडी असो किंवा कुठलेही कपडे असो, फक्त संक्रांती देवीने जे कपडे घातलेले आहेत ते आपल्याला त्या दिवशी परिधान करायचे नाही. यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. यामुळे 2025 या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी, हिरवी, लाल, गुलाबी, केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला. आता पाहूया की मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत. पहिली गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. यामुळे तुमच्यामध्ये जे शिळे अन्न खाल तेव्हा त्यामधील जी नकारात्मकता आहे ती तुमच्या शरीरामध्ये येऊ शकते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, दारू, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. या दिवशी शक्य होईल तेवढे केवळ सात्विक आहार घ्यावा. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्या गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये. यानंतर चौथी गोष्ट म्हणजे या दिवशी घरामध्ये कलह, भांडण, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात. त्यामुळे या दिवशी घरामध्ये भांडण तंटा करू नये. यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये. तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये. आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखवू नये. मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावे. सहावी गोष्ट म्हणजे या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी. त्या व्यक्तीचा अपमान करू नये. यानंतरची सातवी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने या दिवशी समृद्धी येते. मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा. यामुळे भगवान सूर्याची वर्षभर तुमच्यावरती विशेष कृपा होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा. यामुळे वर्षभर आपले आरोग्य चांगले राहील. यानंतरची 10वी गोष्ट म्हणजे या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहागाचे जे साहित्य आहे ते दान केल्याने आपली जी गरिबी आहे ती दूर होते. यानंतरची 11वी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सूक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते. तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी तुळस तोडू नये. असे करणे अशुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न, तिळगुळ किंवा तिळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचाव करण्यासाठी उपदार कपडे, चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा. त्यामुळे अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होते.
गरिबाची दुआ आपल्याला मिळते. यानंतरची 13वी गोष्ट म्हणजे संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे. तर संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वाण देऊ शकता. वाण खूप महाग असावं असं काहीच नसतं. काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता, जसे की छोट्या बॅग्स असू शकतात, बटवा, मोबाईलचं पाऊच, क्लचर, सिंदूर, पेन्सिल, अजून इतरही सौंदर्य प्रसाधने, कुंकवाचा करंडा, गृहउपयोगी वस्तू जसे की प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, आरतीचे ताट, ब्लाउज पीस, शोची एखादी वस्तू, पूजेचं ताट, छोटे फॅन्सी चौरंग, अगरबत्ती लावायचे स्टँड, अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.